नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता पूजा झाल्यानंतर सुष्मिता ही समरला म्हणते की मला तुम्ही गिफ्ट देणार होतात, मग त्या गिफ्टमध्ये मला कोणताही आता गिफ्ट वगैरे नकोय, तर घरातील हक्क हवे आहेत आणि त्यात म्हणजे मला घरातील ज्या चाव्या आहेत तर त्या जर माझ्याकडे दिले तरच मला असं वाटेल की माझं या घरामध्ये महत्त्वाचं स्थान आहे, मला महत्त्व आहे या घरामध्ये आणि या घरामध्ये मला मान आहे असे आता मलिकाकडे आणि अंशुमनकडे बघत मात्र ती समरला म्हणते। तेव्हा अंशुमन मात्र आता स्वतःशी हसत असतो, त्याला खूप आनंद होतो कारण ही सगळी काही शिकवण आता अंशुमन आणि मलिका ह्या दोघांची असते। आजी म्हणते की अगं हे बघ, हा मान तर मोठ्या सुनाचा असतो, त्यामुळे म्हणून चाव्या या सोनंदीकडे असतात। तेव्हा सुष्मिता म्हणते की म्हणजे तो मान मला कधीच नाही मिळणार, ताई मोठी सून आहे आणि मी लहान सून आहे, यामध्ये माझी काही चूक आहे आणि इतके दिवस ताईने केलं, मग मला असं वाटतं की मी सुद्धा आता घरासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मला ते सगळं हवं आहे। तेव्हा मलिकाला हसू येत असतं, तर सोनंदीला टेन्शन येते। सोनंदी म्हणते की सुष्मिता, तू इतकं लहान मुलासारखी का असं वागते, तू कधीही असं वागलेली नाही। आपल्याला दोघींना मात्र या घरामध्ये एकमेकींच्या हातामध्ये हात देऊन राहायचं आहे, आपण एकत्र मिळून घराची काळजी घ्यायची आहे, आपल्यामध्ये कोणतीही स्पर्धा वगैरे नाही। तेव्हा सुष्मिता लगेच म्हणते की नाही ना, मग तुला चाव्या देण्यासाठी काय हरकत आहे, द्या मग मला त्या चाव्या। तेव्हा आता सोनंदी म्हणते की हे बघ, मला त्या चाव्यांचा काही मोह नाही आणि मला एक गोष्ट सांग, त्या चाव्या घेऊन नक्की तू काय करणार आहेस बरं? तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की हो, आणि तू सांग, आता त्या चावे जर माझ्याकडे असतील तर मात्र मी ते या घरातील डॉटर इन लॉ आहे असं मला वाटेल, परंतु त्या चावे जर माझ्याकडे नसतील तर मात्र ती मोलकरीण आणि माझ्यामध्ये काय फरक आहे तू सांग। त्यावरती सोनंदी तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे की अगं सूस, असं काही नाही, जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर तू। सुष्मिता ऐकून घ्यायला तयार नसते। सुष्मिता आता चिडते आणि म्हणते की मी सारखं सारखं काय ऐकून घ्यायचं, मी तुला जे सांगते ते कळत नाही का तुला, तू सुद्धा कधीतरी ते समजून घेत जा। तेव्हा सोनंदी म्हणते की हे बघ, तू जे काही बोलते ना ते खरंच खूप ती बालबुद्धीने बोलते। तेव्हा सोनंदी अगोदर समरकडे पाहते आणि नंतर सुष्मिताला हे सर्व म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, घर सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी असते आणि मुळात म्हणजे तू जबाबदार आहे का तेवढी, आणि तुला हे सगळं काही येतं का? तेव्हा आजी म्हणते की एक मिनिट, तुम्ही दोघेही भांडू नका, आणि सुष्मिता तुला सोनंदीचे अधिकार हवे आहेत तर एक मिनिट, म्हणजे 15 दिवस आता जे काही चावे वगैरे आहेत त्या सगळ्याची जबाबदारी मात्र तू घे आणि बघूयात तुला कशी जबाबदारी सांभाळता येते। आणि आता तू खुश आहे का? मलिका, अंशुमन आणि सुष्मिता लगेच खुश होतात, पण मलिका लगेच आता मुद्दा म्हणते की आई, अहो कशाला तिच्याकडे चावे देतात, ती लहान आहे आणि बाळ आहे, चाव्यांचा खरा मान सोनंदीकडे आहे, मग चावे तिच्याकडेच असून दे असं मुद्दाम म्हणते। तेव्हा सुष्मिता रागाने आता म्हणजे मुद्दामच म्हणते की मॉम इन लॉ, मी लहान आहे म्हणून आता मान माझ्याकडे नाहीच का? म्हणजे जे काही आहे ते सगळं काही मोठ्या सुनेला मिळणार आणि छोट्या डॉटर इन लॉला तर काहीच नाही का? आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण असंच करणार होते, मला जे हवं असतं लाईफ मध्ये ते मला कधीही मिळत नसते, म्हणून ते आता कांगावा करायला सुरुवात करते, ती मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते की मला कोणीही इम्पॉर्टंट देत नाही। समर म्हणतो की हे बघ, ऐकून घे। अंशुमन तिला मुद्दाम शांत हो असं म्हणतो, तर समर म्हणतो की हे बघ, तुला हवे ते सगळे अधिकार मिळतील, पुढचे 15 दिवस सगळे काही अधिकार हे तुझ्याकडे असतील, शेवटी तू म्हणशील ते होईल। तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की फक्त तेवढंच नाही, सोनंदी ताईला मी सांगेल ते सगळं ऐकावं लागेल, सतत मला हे कर ते कर सांगत असते, मग जसं मी आता तिला सांगेल तसं तिला सुद्धा ऐकावं लागेलच, कारण ती घरी सुद्धा माझं कधी ऐकत नव्हती आणि आता इथे सुद्धा तिला ऐकावं लागेलच। त्यावरती मात्र आता सोनंदी म्हणते की ओके ओके ठीक आहे, मी तुझं सगळं काही ऐकेल। तेव्हा सुष्मिता लगेच आपला हात पुढे करते आणि प्रॉमिस असं म्हणते। शेवटी आता सोनंदीला मात्र आता हिचं ऐकावंच लागतं आणि बिचारी आता तिच्या हातामध्ये हात देऊन प्रॉमिस असं म्हणते। तर अंशुमन, मलिका यांना फारच आनंद होतो, सुष्मिता त्यांच्याकडे बघून हसते। तेव्हा समर आता सोनंदीला म्हणतो की हे बघा सोनंदी मॅडम, देऊन टाके तुम्ही तिच्याकडे चाव्या। तेव्हा बिचारी सोनंदी आपल्या कमरेच्या चाव्या काढते आणि तिच्या हातामध्ये देते। तेव्हा आता सुष्मिता कितकी खुश होते, इतका आनंद तिला होतो आणि त्याहून मलिका आणि ही अंशुमन हे दोघेही खूपच खुश होतात। तेव्हा लगेच आता मलिका मुद्दाम आता सगळ्यांच्या समोर म्हणते की सुश बाळा, तू आता तरी खुश आहे ना? तेव्हा समोर सुष्मिताला म्हणतो की हे बघ सुष्मिता, अगं सोनंदी मॅडमने आल्यापासून हे घर अगदी प्रेमाने सांभाळलं, अगदी सगळ्या स्टाफला एकत्र करून प्रेमाने सगळ्यांना एकत्र बांधून ठेवले, सगळ्यांना मात्र ते आता एक कुटुंबाचा सदस्य असल्यासारखं वागवतात, अगदी स्टाफला सुद्धा कुणामध्ये ते भेदभाव करत नाहीत, त्यामुळे आता सगळ्या काही स्टाफचा आपल्या सोनंदी मॅडम बरोबर विश्वास आहे, त्यामुळे प्लीज लक्षात ठेव, जे आहे ते आहे। तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की हो ना, तुला सगळं काही सोनंदीप्रमाणे काम करावं लागेल, घर वगैरे सांभाळावं लागेल, सगळं काही छान वगैरे करावं लागेल, एकदम सोनंदी सारखं। तेव्हा लगेच आता म्हणजे
सुष्मिता म्हणते की हो ना, सगळं काही मी त्यांच्या मनासारखं करेल, सगळं काही अगदी त्यांच्या मनासारखं करेल. तेव्हा समर म्हणतो की ते इतकं सोपं नाही. कारण हे पण लक्षात ठेव, दरवर्षी सणासुदीला मात्र आपण आपल्या स्टाफला म्हणजे सगळ्यांना गिफ्ट वगैरे देत असतो, पण यावर्षी मात्र स्वानंदी मॅडमने आपल्या स्टाफला नक्की कशाची गरज आहे हे सगळं काही शोधून काढलं आणि त्या मात्र आता इतक्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करतात. आणि त्या आल्यापासून घरामध्ये मला कोणत्याही बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागत नाही. त्यांना हे सर्व सांगण्याची सुद्धा कधी गरज पडली नाही. सगळं काही काम सांगण्याच्या अगोदरच त्यांचं रेडी होत असतं आणि आता हे सर्व काही ते स्वतःची नोकरी सांभाळून मॅनेज करतात. कुठल्याही गोष्टीची तक्रार नसते, परंतु उलट त्या दुसऱ्यांच्या तक्रारी सोडवतात. दुसऱ्यांना काय मदत हवी आहे ती मदत करतात, दुसऱ्यांच्या भावना समजून घेतात आणि त्या तरी सुद्धा इतकं सर्व सहन करून कायम हसत मुखत अगदी पॉझिटिव्ह असतात. आणि त्यांचा हा गुण सगळ्यात जास्त मला आवडतो. म्हणजे खरं तर स्वानंदी मॅडम त्यांना बघून मात्र मला स्वतःला खूप पॉझिटिव्ह वाटतं. तेव्हा आजी म्हणते की घरची लक्ष्मी अशीच पाहिजे, ती खुश तर सगळं काही खुश. तेव्हा आता समर म्हणतो की एकदम करेक्ट. स्वानंदी मॅडमच्या असण्याने मात्र वातावरण सगळं काही प्रसन्न असतं. स्वानंदी आता थोडीशी नाराज असते, तर समर म्हणतो की नाही स्वानंदी मॅडम, जे खरं आहे तर ते मी तुमच्याबद्दल सांगतो. तुमच्यामुळे फक्त आमच्या घरातील वातावरण नाही तर आमच्या घरातील आरोग्य सुद्धा सुधारलेलं आहे. आणि जर तुम्ही नसता तर मी माझ्या तब्येतीला सिरियसली घेतलं नसतं. फक्त माझं नाही तर अख्ख्या घराचं पथ्यपाणी तुम्ही सांभाळतात, हे सोपं नाही इतकं. तेव्हा स्वानंदी समरकडे बघत मनात म्हणते की राजवाडे तुमच्या इतकं सर्व काही लक्षात आहे, मी तर फक्त माझ्या जबाबदारी सांभाळत होते आणि त्या पार पाडत होते. तुम्हाला माहिती आहे की माझ्यासाठी फॅमिली किती महत्वाची आहे आणि ही फॅमिली तर माझी ताकद आहे. तुम्ही खुश तर मी खुश. तेव्हा समर आता सुष्मिताला म्हणतो की आता कळलं की मी तुला काय म्हणतो ते. स्वानंदी मॅडम तुझी मोठी बहीण आहे, त्यामुळे तू त्यांच्यावर चिडू नकोस. उलट त्यांनी जर तुला काही शिकवण्यासारखं शिकवलं तर मात्र तू अगदी मनापासून ते शिकून घे. कारण हे घर आणि घरातील माणसं यांना स्वानंदी मॅडम खूप चांगलं ओळखतात. त्यामुळे स्वानंदी मॅडम शिवाय मी हे घर इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. त्यामुळे आता हे सर्व काही नीट समजून घे आणि जबाबदारीने वाग. तिला ऑल द बेस्ट करून आता समर आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता आजी म्हणते की बघ अगं किती छान पिंट्याने अगदी समजावलं. मला माहिती आहे की तो थोडासा तुझ्यावर नाराज आहे, पण तरी सुद्धा सगळं काही अगदी सोडून द्यायचं आणि अगदी मन मिळावू अगदी प्रसन्नतेने वागायचं. तर सुष्मिता आता म्हणते की हो ना ग्रँड मदर इन लॉ, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी सगळं काही व्यवस्थित मॅनेज करेल. आणि आता मला असं काय वाटतं की थोडंसं दमल्यासारखं झालेलं आहे आणि कॉस्ट्युम जरा चेंज करूयात का आणि तुम्ही सुद्धा आराम करूयात. आणि लगेच आता अंशूंचा हात धरते आणि चल ना अंशू चल म्हणून लगेच आतमध्ये जायला निघते. लगेच खुणावते कारण आजीच्या हातामध्ये दागिनेचे बॉक्स असतात आणि ते दागिने घेऊन जायला सांगते. तर लगेच परत मागे येते. सुष्मिता म्हणते की हे तर राहिलं होतं आणि द्या ना आजी, हा तर माझा मान आहे. आणि लगेच हातामध्ये घेऊन आता गोड गोड बोलून आतमध्ये निघून जाते. त्यावरती आजीला हसू येतं, परंतु स्वानंदीला वाईट वाटत असतं. तर आजी म्हणते की जाऊन दे अगं नंदू, ती लहान आहे. हे बघ अगं जरीही चाव्या तिच्याकडे असल्या ना 15 दिवस, पण तरी सुद्धा लक्ष असून दे बरं का. आपल्या घराच्या रीती आणि परंपरा तू तिला व्यवस्थित शिकव. त्यावरती आता स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं. स्वानंदीच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर ती म्हणते की आजी, कितीही जरी आता ती लहान असली तरी सुद्धा माझी लहान बहीण आहे, कायमच तिच्या पाठीशी उभी राहील. त्यानंतर आता हे मलिका, अंशुमन, सुष्मिता रूम मध्ये येतात आणि चाव्या मात्र आता मलिकाच्या हातात असतात. सुष्मिता आता म्हणते की मॉम इन लॉ बघा मी करून दाखवलंच ना शेवटी, अगदी तुम्ही मला सांगितलं तसंच केलं मी. आणि बघितलंच ना सुष्मिताला फारच आनंद झालेला असतो. मलिका आणि अंशुमनचं यांचं सगळं काही लक्ष चाव्यावर असतं. त्यामुळे आता घरातील सगळे काही कायदे काढून आपल्या हातात घ्यायचे. अंशुमन मलिकाला विचारतो की मॉम कसं वाटतं. मलिका इतकी खुश झालेली असते कारण ह्या चाव्या तिच्या हातात असतात. मलिका आता लगेच म्हणते की काय सांगू, ह्या चाव्या माझ्या हातात येण्यासाठी 35 वर्षापासून मी कष्ट करत होते. तर थोडंसं रडण्याचं नाटक करत सुष्मिता समोर म्हणते की हो ना, पण हे अधिकार कधीही मला मिळालेच नव्हते. तेव्हा सुष्मिता म्हणते की मॉम इन लॉ, परंतु तुम्ही हॅपी तर आहात ना. मलिका म्हणते की अगं खूप हॅपी आहे. 35 वर्ष मला हे वाटत होतं की हा अधिकार एका दिवसासाठी तरी मला मिळावा म्हणून, पण काय करणार होते कारण इतके कष्ट करून सुद्धा माझ्या हातामध्ये कधी हे सर्व आलं नव्हतं. कायम नोकरासारखी स्ट्रीट मला मिळत होती कारण समरची आई मोठी सुनबाई होती म्हणून मला नोकराचीच वागणूक मिळाली. तिच्या हातात मात्र हे सगळे काही चाव्या वगैरे अधिकार होते. वाटलं होतं की त्या देवाघरी गेल्यानंतर हे 1-2 दिवसासाठी तरी माझ्याकडे मिळतील म्हणून. त्यानंतर मात्र त्या अंशूच्या आजीने कधीही मला हा अधिकार दिलेलाच नाही.
तेव्हा मलिका आता एकदम असं खोटं बोलत आहे मुद्दाम, आणि कायमच मला नोकरासारखी वागणूक दिली. तेव्हा आता सुष्मिता तोऱ्यातच म्हणते, अहो मदर इन लॉ, जे तुम्हाला जमलं नाही ते मी करून दाखवलं. तेव्हा आता मलिका म्हणते की हो ना, गुणाची माझी सून, आणि आता तू बघतच राहा मी हे घर सुद्धा माझ्या पद्धतीने आता कसं चालवते. त्यानंतर मात्र आता स्वानंदी आपल्या रूम मध्ये आलेली असते. तिला सुष्मिताचं सगळं काही आता ते घडलेला प्रकार आठवतो. ते अधिकार तिला हवे आहेत ते सगळं काही ती बोलत आहे, त्याचा ती विचार करत आहे. आणि तेवढ्यात मात्र समर तेथे येतो, परंतु स्वानंदी आता पडणार असते. तेव्हा समर तिला म्हणतो की हळू, अहो धडपडला असतात ना. स्वानंदी म्हणते की सॉरी विचारतो की तुम्ही सुष्मिताची काळजी करतात, तिचा विचार करतात ना. त्यावरती स्वानंदी म्हणते की अहो हे बघा, मला माझ्या बहिणीबद्दल माहिती आहे, ती फक्त तिच्या विश्वात रमलेली असते. तिचं ऑडिशन, तिचं काम, तिचे दिवसभरचे सेल्फी, सगळ्या गोष्टींमध्ये ती दिवसभर रमलेली असते. परंतु तिचं लग्न झाल्यापासून ती मात्र त्यातील काहीच करत नाही, काहीतरी वेगळंच वागते. म्हणते की आता मी मोठी झाले, परंतु तिला तिच्या वयाप्रमाणे वागण्याची अक्कल नाही. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम शांत व्हा. स्वानंदी म्हणते की अशी कशी शांत होऊ बरं, लग्न झाल्यानंतर मात्र कोणी असं स्वतःच्या आवडीनिवडी सोडून देतात का? ते मात्र तिने स्वतःची आयडेंटिटी क्रिएट केली पाहिजे. तेव्हा समर स्वानंदीला शांत राहायला सांगतो, तिच्या होठावर बोट ठेवून, आणि तो स्वानंदीला दीर्घ श्वास घ्यायला सांगतो. तेव्हा आता स्वानंदी दीर्घ श्वास घेते आणि नंतर म्हणतो की बेटर, आणि आता खाली बसा. स्वानंदी खाली बसते आणि तो मात्र तिला पाणी आणून देतो. तर स्वानंदी म्हणते की मला पाणी नको. समर म्हणतो की पाणी घ्या, घशाला कोरड पडली असेल. आणि स्वानंदी मॅडम तुम्ही इतका ट्रेस घेता. तर स्वानंदी म्हणते की मला ट्रेस आलेला आहे, मी काय करू. समर म्हणतो की परतून लावा, आणि त्याला परतून लावून सांगा की माझ्या समोर यायचं नाही. आणि आता ट्रेसमुळे जर तुमची तब्येत अचानक बिघडली तर मला ते नाही चालणार, मी सांगून ठेवतो बरं का. तेव्हा स्वानंदी सॉरी म्हणते आणि परत तिचं तेच सुरू होतं, अहो ती लहान बहीण म्हणजे माझं बाळ आहे, बाळ. तिला लहानाचं मोठं होताना पाहिलं. स्वानंदीला सुष्मिताचं वागणं जरा ऑडच वाटत असतं. समोर म्हणतो की हे बघा, बाळ कधीतरी मोठं होत असतं आणि तिच्या बाबतीत सगळं काही छान होईल, डोंट वरी, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की ती जे काही वागते ते बघून खरंच तुम्हाला असं वाटतं का छान होईल म्हणून. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, ती लग्न करून घरात जेव्हापासून आली तेव्हापासून काही ना काही घडतच आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज तिचा इतका विचार करू नका. या घरात आली आणि तिचं नीट स्वागत सुद्धा कोणी केलं नाही, त्यामुळे त्या ड्रेसमध्ये ती असेल आणि त्यामुळे तिने तिचा या घरातील अधिकार मागण्यासाठी तिने घरातील चाव्या मागितल्या. मग ठीक आहे, घेतल्या तर घेतल्या, आणि आपण बघूयात ती कसं वागते. 15 दिवस तिची आता मजाक बघूयात. परंतु त्या सगळ्यापेक्षा मात्र तुमचा अभिमान जास्त वाटतो. तुम्ही मोठेपणाने त्या चाव्या तिच्या हातामध्ये दिल्यात. खरं तर यासाठी मात्र तुमचं कौतुक केलं पाहिजे. आणि तुमच्यासारखा आदर्श समोर असताना मात्र मला पूर्ण खात्री आहे की सुष्मिता त्या घरात ती व्यवस्थित रुळेल म्हणून, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा आता स्वानंदी मनात म्हणते की राजवाडे, अहो ती तर रुळेलच, परंतु मला या गोष्टीचं टेन्शन आलेलं आहे. आज जे काही केलेलं आहे तर ते काकू आणि अंशुमन या दोघांच्या सांगण्यावरून केलेलं आहे, आणि फक्त तो पुरावा नाही, एकदा की फक्त मला तो पुरावा सापडला सगळं काही तुमच्यासमोर उघड करून ठेवेल. तेव्हा स्वानंदी आता डोळे बंद करून हा सगळा विचार करत आहे. तिला फार टेन्शन आलेलं असतं. समोर पुन्हा तिच्याजवळ आता येऊन बसतो आणि तिला आता अगदी तिचं लक्ष वेधण्यासाठी तिला आता चेहऱ्यासमोर असा हात हलवत असतो आणि म्हणतो की माणसामध्ये या, शेजारी तुमच्या एक माणूस बसलेला आहे, याचा विचार करा आणि मनामध्ये जे काही चालू आहे त्याच्याशी हे सर्व शेअर करा, त्याला सांगा, असं स्वतःशी बोलू नका. आता ही फक्त सवय आहे ना तुमची, ती सुष्मिताने घ्यायला नको, मनातल्या मनात बोलण्याची. तेव्हा आता स्वानंदीला हसू येते. समोर म्हणतो की चला तुम्ही खूप दमलेला आहात, उशीर तर झालेला आहेच आणि आता झोपूयात. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हो तुम्ही सुद्धा, म्हणून दोघेही आता उठून उभे राहतात आणि तेवढ्यात वाऱ्याची झुळूक येते आणि दोघेही बरोबर आता खिडकीजवळ येतात आणि खिडकीचे पडदे ते आता व्यवस्थित करून खिडकी बंद करत असतात. परंतु तेवढ्यात दोघांची टक्कर होते डोक्यांची आणि दोघेही डोक्याला हात लावतात. नंतर डोक्याला हात लावून दोघेही एकमेकांकडे बघून खूप हसत असतात. त्यानंतर आता सकाळ झाल्यानंतर आता मात्र सकाळी सकाळी सुष्मिताचा काही तोरा वेगळाच येतो. सुष्मिता मात्र आता वेगळीच लुक घेऊन येते आणि हातामध्ये ते चावे वगैरे घेऊन फिरत, नारायण दादा मला कॉफी द्या, नारायण कॉफी द्या. तेव्हा लगेच आता स्वानंदी किचनमध्ये असते. स्वानंदी म्हणते की हे पग लक्षात ठेव, तुझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. सुष्मिता लगेच म्हणते की हे पग अगं ताई, तर मी सुद्धा या घराची मालकीण आहे, पण तू काय करतेस? तेव्हा स्वानंदी म्हणते की इडल्या करते. सुष्मिता म्हणते की पण तू का करतेस? तर स्वानंदी म्हणते की अगं का करतेस म्हणजे ब्रेकफास्ट करते आत्ताचा. तेव्हा लगेच सुष्मिता तिला म्हणते की तुम्हाला विचारलं होतंस का?
स्वानंदीला आता धक्काच बसतो. स्वानंदी म्हणते की म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? तर सुष्मिता म्हणते की अगं मी मालकीण आहे या घराची आणि तू मला न विचारल्याशिवाय इतका मोठा घराचा डिसिजन कसा घेऊ शकते? तेव्हा स्वानंदी रागाने म्हणते की हे बघ, कालपासून मी ते पीठ भिजून ठेवलं होतं आणि इडलीची तयारी कालपासूनच झालेली आहे. ते पीठ व्हायला जाऊ नये यासाठी आता मी इडली बनवली. आणि तोऱ्यातच म्हणते की मला ती इडली नकोय. स्वानंदी म्हणते की काय ग, कधीपासून तुला आवडत नाही? तुला तर इडली फार आवडते. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की मला आवडते, पण माझा आज खाण्याचा मूड नाही, त्यामुळे माझ्यासाठी पराठा किंवा साबुदाण्याची खिचडी या दोन्हीपैकी काहीतरी एक कर. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघ अगं, साबुदाणा भिजण्यासाठी वेळ जातो. तेव्हा तरी सुद्धा सुष्मिता म्हणते की हो कर. आणि तेवढ्यात अंशुमन आणि मलिका तेथे येतात आणि हे सर्व पाहतच सुष्मिता तोरात म्हणत असते की काही झालं तरी मला खिचडी खायचीच, ही इडली करणं थांबव. तेव्हा अंशुमन म्हणतो की मला सुद्धा इडली नकोय. तर मलिका म्हणते की हो, ऍक्च्युली मला सुद्धा इडली नको आणि ऍक्च्युली आता इडलीचं नाव काढल्यानंतर मला नॅश येतो आणि आता मात्र मला असं वाटतं की सँडविच मला चालेल. अंशुमन म्हणतो की हो, मला सुद्धा सँडविच चालेल. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की हो, खिचडी वगैरे नसेल तर मला सुद्धा आलू पराठे चालेल. आणि हे बघ ताई, मला न विचारता काही करत जाऊ नकोस आणि ते जर वाया गेलं तर परत तू माझ्यावर ओरडशील. स्वानंदी म्हणते की उद्यापासून मी सगळं काही विचारून करेल, आता जे आहे ना ते खाऊन घे. तेव्हा आता लगेच सुष्मिता म्हणते की कशाला, घरामध्ये इतके सगळे सर्वण आहेत, त्यांना देऊन टाकते सगळं, ते खातील आणि सगळं काही तूच ठरवते, तर माझ्याकडे अधिकार असून काय फायदा आहे? तेवढ्यात आता आजी आणि समर येतात. हे सर्व ते पाहतात. तेवढ्यात आता समर विचारतो की काय झालं? स्वानंदी म्हणते की अहो काही नाही, इतकं स्पेशल नाही. परंतु सुष्मिता म्हणते की नाही, स्पेशल म्हणजे काय नाही. अहो हे बघा जिजू, तुम्ही सगळे अधिकार माझ्याकडे दिलेले आहे आणि तुम्हाला मी म्हटले होते ना की ताई माझं काही ऐकणार नाही आणि मला न विचारता एक फास्ट तयार केलेला आहे. न विचारता तिने इडली करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि आम्हाला कुणालाच इडली खायची नाही. मला आलू पराठे खायचे, अंशुमनला सँडविच खायचं आणि मम्माला सुद्धा. तेव्हा आजी म्हणते की हे बघ, प्रत्येकाला वेगळं खायला द्यायला काही हॉटेल आहे का? तेव्हा सुष्मिता म्हणते की आपल्याला जर आपल्या आवडीचं खायला नाही मिळालं तर त्या अधिकाराचा उपयोग काय आहे? तेव्हा स्वानंदी म्हणते की ओके, शांत हो, मी सगळं काही करते. तेव्हा समर म्हणतो की इतकं सगळं? तर स्वानंदी म्हणते की अहो काहीच वेळ नाही लागणार, मी करते. समर म्हणतो की हे बघा, तुम्ही जर एकट्या हे सर्व करत बसला तर वेळ लागेल, त्यामुळे आता इडली बाद झाली, एकच पदार्थ बाकी आहे. बाकी आता आपल्याकडे काही होणार नाही, एकतर किचन स्टाफ कमी आहे आणि स्वानंदी मॅडम तुम्हाला एकटीने काही करण्याची गरज नाही. तर सुष्मिता म्हणते की माझ्याकडे सगळे अधिकार दिलेले आहे आणि एकतर माझं कोणी ऐकत नाही, मग उपयोग काय आहे सगळ्या अधिकारांचा? हे बघा, तुम्ही दोघांनी सुद्धा प्रॉमिस केलं होतं, तुम्ही दोघंही आता प्रॉमिस मोडता आणि जर प्रत्येकाला वेगवेगळं हवं असेल तर आपण बाहेरून मागूयात, असं समर म्हणतो. तर सुष्मिता म्हणते की मी बाहेरचं काही खातच नसते, सगळं काही घरचंच लागतं. तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे इट्स ओके, मी करते सगळं काही. किचन मध्ये जर सगळेजण उभे राहिले तर मला काही सुधारणार नाही. 9:30ला या सगळेजण मी सगळं काही रेडी करते, त्याला जे काही खायचं असेल ते सगळं काही तयार असेल, खुश का? आणि तेवढ्यात मलिका म्हणते की हो चला, इथून सुद्धा आपल्याला बाहेर काढलं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हरकत नाही, थांबा तुम्ही इथे अर्धा तास, कसं करते ते बघा, चालेल ना तुम्हाला? अंशुमन म्हणतो की मॉम मी जातो, 9:30 वाजता येते. सुष्मिताला सुद्धा आवाज देतो आणि तेवढ्यात आता तिघही आता बाहेर म्हणजे आतमध्ये जातात. तर आजी म्हणते की नंदू कशाला हे सर्व काही तू अंगावर घेतलं? आनंदी म्हणते की आजी मला स्वयंपाक करायला फार आवडतो आणि हे बघा फक्त थोडा वेळ सगळं काही तयार असेल. तेव्हा आता समर स्वानंदीकडे बघत असतो. स्वानंदी विचारते की काय झालं? अहो काय गरज होती हे सगळं मान्य करण्याची? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की डोंट वरी, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा आता समर स्वानंदीकडे बघत म्हणतो की तुम्ही एकटीने सर्व काही करणार आहे आणि मी सगळं काही फक्त बघत बसायचं, मी सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. म्हणून तो सुद्धा आता मदत करायला तयार होतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.